झालेलो नाही शौर्याच्या स्कूलमध्ये, तर शौर्याचं खूप पाहूया. चला. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अस्मिता आणि आज आम्ही आलेलो आहेत शौर्याच्या स्कूलमध्ये. का तर आज आहे शौर्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग. तर गॅदरिंगसाठी पहा कसं सुंदर अशी त्यांच्या म्हणजे सजावट केलेली आहे. आणि ही पहा शौर्या पण आलेली आहे. शौर्याचा डान्स आहे आज आणि शौर्याच्या डान्ससाठी मस्त अशी ड्रेसिंग पण पाहू शकता. तिचं स्कर्ट वरती शर्ट आणि शौर्याचा डान्स पाहण्यासाठी दीदी आलेली आहे. त्याच्यानंतर सोनी मामी आलेली आहे, पप्पा आलेले आहेत आणि शौर्या कशी लाजते आणि तिच्या स्कूलबद्दलची माहिती पण सांगत होती. मम्मी इकडं आमचं हे ते. आणि तर पाहूया सोनी मामी, आर्या दीदी आणि शौर्याच्या स्कूलमध्ये कशी सजावट केली. हे पहा पप्पा आल्यामुळे तर शौर्याला जास्तच खुश झालेली आहे. कारण की शौर्याच्या प्रत्येक गॅदरिंगला आम्ही वेळात वेळ काढून तिच्या लेकराच्या गॅदरिंगसाठी जातो. कारण की लहान मुलांना कसं असते, आईवडील जर आले तर त्यांचा उत्साह असा दुगणा होते आणि त्यांच्या म्हणजे सरांना मॅडमला दाखवायला त्यांना खुशी होती. पहा माझी मैत्रीण पल्लवी, हिची पण भेट झाली गॅदरिंगच्या तिथं. आणि म्हणजे आईवडील सोबत असले म्हटलं की प्रत्येक म्हणजे आपल्या फ्रेंडला वगैरे त्यांना सांगता येते हे माझे मम्मी पप्पा आहेत. आणि प्रत्येकाचे आईवडील सोबत असतात. आणि तिथे पहा मस्तपैकी म्हणजे वेगवेगळे स्टॉल लागलेले होते खाण्याचे. तर ते कुपन द्यायचे आणि मस्त शॉपिंग करायची. शौर्यानी समोसा घेतला, आर्यानी पण घेतला आणि ह्या 2 दीदी येतात त्या पण आपले व्हिडिओ पाहतात. तर त्या पण खूप खुश झाल्या. पोलीस जोडी म्हणे मॅडम यांच्या व्हिडिओ पाहत होती, तिच्या मैत्रिणीला सांगत होती. आणि मला पण छान वाटलं, म्हणजे आपल्याला ओळखतं. आणि लेकराच्या स्कूलमध्ये पण गेल्याच्यानंतर बऱ्याचशा म्हणजे मैत्रिणीसोबत पण ओळख झाल्या आणि शौर्याच्या फ्रेंडच्या आईवडिलासोबत पण ओळखी झाल्या. आणि पाहू शकता चिमुकले म्हणजे सिनियर KG ज्युनियर KGचे अगोदर डान्स चालू झालते. आणि इतकं तर अप्रतिम असं डान्स वगैरे करत होते लेकरं. आणि हे पण म्हणजे लहान मुलांची गॅदरिंग म्हणलं की कशी असती, कसे पण धांगडधिंगा गाणे वगैरे. पण शौर्याच्या स्कूलमध्ये तसं नाही. तर म्हणजे देशभक्तीपर गीतं, त्याच्यानंतर काहीतरी त्यामधून बोध घेण्यासाठी असं असावं आणि लेकराला प्रेरणा यावं अशा पद्धतीने त्यांच्या म्हणजे सर्वच डान्स वगैरे बसवले होते स्कूलच्या मॅडमनी सरांनी. तर खरंच थँक्यू सर मॅडम, तुम्ही एवढे छान असे डान्स विद्यार्थ्यांचे बसवले. म्हणजे जसं की मिलिटरी म्हणजे आपल्या देशासाठी जवान काय करतात काय नाही, तर त्यामधून ते सांगत होते डान्समधून. आणि छान वाटलं म्हणजे असं नवीन काहीतरी. नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जे नको आहेत गाणे लहान लेकरांना ते देतात आणि त्या गाण्यावर डान्स. हे पहा नेवीचे पुन्हा म्हणजे प्रत्येक म्हणजे मुलांना मोठेपणी काय बनायचं तर त्यासाठी प्रेरणादायीच आहे म्हणावं लागेल. कारण की हा युनिफॉर्मचं त्यांना महत्त्व काय आहे आणि हा युनिफॉर्म नेव्हीमध्ये किंवा मिलिटरीमध्ये वेगवेगळे म्हणजे जसे जसे क्षेत्र आहेत तर त्यानुसार त्यांना तसे डान्स पण बसवले त्यांनी. आणि खूप छान म्हणजे लहान मुलं येतं तर त्यांनी खूप सुंदर सुंदर डान्स केले. आणि आम्हाला आतुरता होती शौर्याचा डान्स पाहायची. कारण की छोटे छोटे शौर्या 3rd स्टँडर्डला आहे, तर अगोदर हे छोट्या छोट्या मुलांचे डान्स होत होते. आणि तर शौर्याचा पण नंबर येणारच आहे. तर तुम्ही डान्स पण पहा. आणि म्हणजे शौर्याचं स्कूल तर भारी आहेच, त्यात काही शंका नाही. पण या ज्या चिमुकल्यांनी छोट्या छोट्या डान्स केले तर ते पण मला खूप आवडले. आणि पाठीमागे पण म्हणजे छान असं त्यांनी हे केलं डान्सचं स्टेज डेकोरेशन. आणि सर्व पालकांचा पण भरभरून प्रतिसाद होता. म्हणजे प्रत्येक उल्हासी पालक म्हणावं लागतील. आणि जे ते म्हणजे आपल्या मुलाचा डान्स चालू झाला की मोबाईल घेऊन व्हिडिओ करत होते. आणि मला पण ते छान वाटत होतं. कारण की प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी किती म्हणजे उत्सुकतेने त्यांचा डान्स पाहण्यासाठी वगैरे आलेले असतात. आणि
खूप सुंदर यांचा बघा म्हणजे डॉलसारख्याच मस्त नटल्या होत्या छानपैकी. ते पहा एवढुले एवढुले चिमुकले बघा खूप छान छान डान्स करत होते आणि त्यांचे सॉन्ग म्हटलं तसं खूप छान होते. आणि हे पहा आता शौर्याचा आपल्या डान्स आणि ही शौर्याची फ्रेंड आध्या, त्याच्यानंतर तिच्या क्लासमधल्या पण बऱ्याचशा मैत्रिणी होत्या. शौर्याचं काय झालं की मॅडमकडे गेली ती पलीकडे. ते पहा तिच्या खूप छान शौर्याच्या फ्रेंड आणि पहा इकडनं 3 नंबरला शौर्या पण आहे आणि सुंदर असा त्यांचा डान्स होतोय. म्हणजे ते एक छोटा मुलगा असते तर तिला म्हणजे जेवण्यासाठी की भूक लागली दीदी याच्यासाठी काहीतरी खायला द्या ना. तर म्हणजे असं ते त्यांचं छोटंसं नाटिकामधून त्यांनी छान असा संदेश दिला की म्हणजे जे भुकेजलेले मुलं असतात तर त्यांना जेवायला मिळत नाही आणि जे श्रीमंताचे लेकरं असतात तर ते अन्न फेकून देतात. तर आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं लहान मुलांना हा खूप सुंदर आणि चांगला संदेश होता की अन्न विनाकारण फेकून देऊ नये आणि जेही म्हणजे जेवढं लागेल तेवढं स्वतः खावं. असा मस्त छान असा डान्स त्यांच्या सरनी मॅडमनी बसवला आणि अक्षरशः यांचा डान्स पाहून असे डोळे असे पाणावले. तर खरंच खूप सुंदर शौर्याचा डान्स होता आणि म्हणजे डान्स प्लस नाटिका होती त्यांची. मला तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला त्यांचा डान्स तर कमेंट करून नक्की सांगा. आणि समोरचा व्हिडिओ पहा, शौर्याने तिथे काय काय खाल्लं, किती मजा केली वगैरे पूर्ण असं सुंदर असा त्यांचा म्हणजे डान्स झाल्याच्या नंतरही तिने खूप एन्जॉय केलं आणि खूप सुंदर सुंदर डान्स पण होते. आणि आजचा म्हणजे आम्ही जसं गॅदरिंगला गेलो तसं म्हणजे प्रत्येकाचा डान्स छान होता, पण आपल्या मुलाचा डान्स तर सर्वांनाच आवडतं, त्यात काही शंका नाही. आणि खरंच खूप छान डान्स केला. तिसरीच्याच मुली आहेत या आणि यांचे पहा म्हणजे खूप म्हणजे इमोशनली असा डान्स होता हा आणि छान वाटलं आम्हाला पाहून. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही पहा शौर्या आता समोर आलेली आहे सर्वात आणि तिला आम्ही समोर होतो तरी पण म्हणजे बिलकुल न घाबरता न हे करता सर्वच मुलींनी छान असा परफेक्ट असा डान्स केलेला आहे. त्यांची टेप्स वगैरे पहा म्हणजे खूप म्हणजे हात वगैरे प्रत्येकाचे छान अशा मुवमेंट वगैरे केल्या आणि त्यामुळेच तर त्यांचा डान्स अप्रतिम असा झालेला. तर पुढचे डान्स पाहूयात आपण. आणि त्या अगोदर तुम्हाला सांगते ज्या शौर्याच्या फ्रेंड आहेत तर त्यांचा डान्स पाहून अक्षरशः सर्वांनी खूप साऱ्या टाळ्या वाजवलेल्या आहेत. खूप छान तिसरीच्या मुलींनी छान असा डान्स केला आणि यामधून असा बोध दिला की तुम्ही अन्न म्हणजे ज्याला भेटत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही अन्न द्या. म्हणजे गरीब श्रीमंत किंवा अन्नाचा वाया म्हणजे अन्न व्यर्थ टाकून देऊ नका. जे भुकेला असेल तर त्यांना द्या. अशामधून म्हणजे लहान मुलांना खूप छान संदेश देणारं असं हे म्हणजे त्यांची ॲक्ट होती आणि इमोशनल झालो त्यांचं ते ॲक्ट पाहून. खरंच म्हणजे आता सध्या मुलांना हे शिकवायची गरज आहे. म्हणजे अन्नाचं वाटोळं करू नये आणि जे अन्न आहे ते आपण दुसऱ्याच्या पोट पण त्याचं भरू शकतो. तर लागल तेवढंच घ्या आणि विनाकारण अन्न टाकून देऊ नये. आणि हे पहा मस्त छान असा कॉमेडी डान्स होता हा आणि छान वाटलं हा डान्स पाहून पण, कारण की छोटे छोटे मुलं छान असा डान्स करत होते. त्याच्यानंतर शौर्याचा डान्स झाल्याच्या नंतर लगेचच त्यांच्या डॉक्टर सरांसोबत त्यांचे फोटो सेशन वगैरे झाले आणि प्रत्येक मुलांचा आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं की म्हणजे वेगवेगळ्या राज्यातले जसे डान्स असतात तर ते प्रत्येक माहिती व्हावं लेकरांना म्हणून प्रत्येक असे सुंदर सुंदर डान्स वगैरे बसवले होते. आणि शोरूबा हा बघा सर्व झालं की माझ्याकडं मम्मी मम्मी करत पळत आली आणि त्याच्यानंतर मग तिचं चेंज वगैरे करायला गेले मी, कारण की लेकरांचे कपडे वगैरे चेंज करणं मम्मीचं कामच असतं ते कारण की प्रत्येक महिलाला माहिती आहे गॅदरिंग असलं म्हटलं की अगोदर
म्हणजे लेकराच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा माझ्या, कसं खुश झालं. मी म्हणलं खूप छान डान्स केलास पिल्लू. आणि मग लगेच मी आणि आर्या दिदी पण गेलो आणि शौर्याला चेंज करून आणलं. आणि सोनी मामी पण आलती पहा सोबत. तर सोनी मामीला पण आनंद झाला शौर्याचा डान्स पाहून. आणि त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण पूजा अंधारे मॅडम. आणि छान म्हणजे त्यांच्या पण मुलाचा डान्स होता, जो नेव्हीमध्ये व्हाईटमध्ये होता ना, त्यांच्या मुलाचा डान्स होता. आणि खूप छान सर्वांनी एन्जॉय केलं. आणि आर्या आणि ह्या दोघीजणी मॅचिंग मस्त झाल्या. आणि त्याच्यानंतर बरेचसे डान्स पाहिले. हे बघा माझ्या मैत्रिणीच्या मुली आहेत यात, जापनिंग मस्त छान असा डान्स केला यांनी. तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक म्हणजे देशातली सर्वांची म्हणजे यांचं स्कूलच भारी आहे. म्हणजे प्रत्येक राज्यातले, प्रत्येक देशातले, त्यांच्या भाषा, त्यांचे सॉन्ग सर्व म्हणजे या डान्समार्फत ते सर्वांना दाखवून देतात. आणि खूप छान वाटलं यांचा डान्स पण पाहून. तुम्हाला कशी वाटली शौर्याच्या शाळेची गॅदरिंग, शौर्याचा डान्स, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्या न्यू इयरचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि आत्ता मी, शौर्या, सोनी मामी आणि पप्पा निघत आहेत घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.